सोशल मीडियावरती एका भारतीय जवानाची शौर्यगाथा व्हायरल होत आहे। 1962 मध्ये एका भारतीय जवानाने 300 चीनी सैनिकांना धारातीर्थी केलं होतं आणि तो शहीद झाल्यानंतर त्याचा आत्मा आजही तिथे ड्युटी करतो असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। एका भारतीय सैनिकाने 300 चीनी सैनिकांना ठार केले होते। त्याचं नाव होतं रायफलमन जसवंत सिंग रावत। हा किस्सा आहे 1962च्या भारत चीन युद्धाचा। पहाटे 5च्या सुमारास चीनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेश ताब्यात घेण्याच्या इराद्याने सेला टॉपजवळ हल्ला केला होता। चीनी सैन्य आपल्यावर वरचढ होत आहेत हे लक्षात येताच जसवंत सिंग यांनी युद्धभूमीवर उतरण्याचा निर्णय घेतला। तो दिवस होता 17 नोव्हेंबर 1962चा। हा लढा पुढील 72 तास अखंड चालू राहिला। जसवंत सिंग यांनी एकट्याने चीनी सैनिकावर मात केली। आपल्या विशेष योजनेनुसार त्यांनी एकट्याने 300हून अधिक चीनी सैनिकांना ठार केले। अरुणाचलच्या सीमेवर चीनी सैनिकांना रोखण्यातही ते यशस्वी झाले होते। युद्धाच्या मध्यवधी वेळेवर जसवंत सिंग यांना माघार घेण्याचा आदेश देण्यात आला होता। भारतीय सैन्याकडे उपलब्ध रसद आणि दारुगोळा संपला होता। अशा परिस्थितीत शत्रूसमोर उभे राहणे म्हणजे मृत्यूला मिठी मारण्यासारखे होते। पण माघार घेतील ते जसवंत सिंग कसले? हा आदेश न मानता त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूचा सामना केला। जसवंत सिंग यांच्या बाजूने शांतता पाहून चीनी सैनिकांना भारतीय सैनिक संपल्याची खात्री पटली। जेव्हा चीनी सैन्य थोडे निवांत झाले तेव्हा जसवंतजींनी पुन्हा फायरिंग सुरू केले। कधी ते फायरिंग करायचे तर कधी बॉम्ब फेकायचे। यामुळे ते एकटेच नसून अख्खी फौजच फायरिंग करते असं वाटायला लागले। त्यानंतर बराच वेळ जसवंत असेच लढत राहिले आणि चीनी सैनिकांवर मात करत राहिले। पुढे त्यांना चीनी सैनिकांनी लक्ष्य केले। पकडले जाऊ असे वाटत असताना जसवंतजींनी मृत्यूला कवटाळले। या युद्धात एकटे जसवंतने सुमारे 300 चीनी सैनिकांना ठार केले। विशेष म्हणजे जसवंतला शहीद होऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण अरुणाचलच्या लोकांचा असा विश्वास आहे की ते अजून जिवंत आहेत। सीमेवर तैनात होऊन अरुणाचलचे रक्षण करत आहेत। जसवंत सिंग यांच्या स्मृती उभारण्यात आल्या आहे। या गडावर एक घर आहे ज्यात एक पलंग ठेवण्यात आला आहे जो पोस्टवर तैनात लष्कराच्या जवान दररोज नीटनेटका करतात। सेला आणि नूरा अशा 2 बहिणी होत्या। त्यांनी सुद्धा जसवंत सिंगची तिथे मदत केली होती। जसवंत सिंग आजही राहतात अशी मान्यता आहे। जसवंतजींचे शूजही नियमितपणे पॉलिश केले जातात। भारतीय लष्करानेही ते मृत्यू पश्चात देश सेवा करतात असे मान्य केले आहे।